विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 12वीच्या बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स या चॅप्टरमधील इम्पॉर्टंट आयटेम्स आणि ॲडजस्टमेंट्स विथ देअर इफेक्ट्स पार्ट 3 हा भाग अभ्यासूया। यामध्ये आपण केवळ महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट आणि महत्त्वाचे आयटेम्स यांच्या नोंदी आणि त्यांचे इफेक्ट्स काय होतात यासंबंधी माहिती बघणार आहोत। याआधी देखील आपण दोन लेक्चर्समध्ये 2 पार्टचा अभ्यास केलेला आहे। सर्वप्रथम आपण ट्रायल बॅलन्स बघू। या ट्रायल बॅलन्समध्ये सन्ड्री डेटर्स ही असेट असते। ॲडव्हर्टाइजमेंट 2 इयर्स ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येणार। 2 वर्षासाठी ॲडव्हर्टाइजमेंट पेड केलेली आहे, याचा अर्थ 1 वर्षाची ॲडव्हर्टाइजमेंट ही प्रीपेड समजावी। पेटंट्स ही असेट होय। स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प्स किंवा पोस्टल स्टॅम्प्स इन हँड ही असेट समजावी। मून्स करंट अकाउंट कॅपिटलची जेव्हा फिक्स मेथड असते त्यावेळेस उदाहरणामध्ये आपणास पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट दिलेले असतात, तेव्हा आपण कॅपिटलचा बॅलन्स हा डायरेक्ट लायबिलिटी साईडला नोंदवावा आणि स्वतंत्र करंट अकाउंट उघडावे आणि ज्या पार्टनर्सचा डेबिट बॅलन्स दिला असेल त्या पार्टनरच्या करंट अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून नोंद करावे आणि ज्या पार्टनरचा क्रेडिट बॅलन्स दिला असेल त्या पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन नोंद करावी। नंतर प्लांट अँड मशिनरी ही असेट होय। ड्रायविंग्स सन 2000 आणि मून 1000 जेव्हा ड्रायविंग्स आपणास दिलेली असेल आणि फिक्स मेथड असेल तेव्हा ही ड्रायविंगची नोंद आपण पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला करावी। सेल्स रिटर्न हे सेल्समधून मायनस करावे। नंतर सन्ड्री क्रेडिटर्स ही लायबिलिटीज, त्यानंतर सेल्स हे ट्रेडिंग अकाउंटला येणार, त्यामधून सेल्स रिटर्न आपण वजा करणार। तर सेल्स रिटर्न आपणास दिलेले आहेत 1000, हे सेल्समधून आपण वजा करणार। मग आता क्रमाने आपण एक ॲडजस्टमेंट तसेच आयटेम बघूया। सर्वप्रथम आपणास डेटर्स दिले आहेत 41,900 आणि त्यावर आपणास ॲडजस्टमेंट दिली आहे राईट ऑफ 900 फॉर बॅड डेब्ट्स, म्हणजे हे बॅड डेब्ट्स न्यू, अँड क्रिएट प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स 1000। मग बघा आपणास बॅड डेब्ट्स 900 दिलेले आहे, त्याचप्रमाणे RDD म्हणजे रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स आपणास 1000 दिलेले आहे, हे दोघं न्यू। प्रथमतः आपण डेटर्समधून बॅड डेब्ट्स न्यू मायनस करावे, नंतर RDD मायनस करावा। या उदाहरणामध्ये आपणास RDD हा पर्सेंटेजमध्ये दिलेला नसून तो डायरेक्ट 1000 रुपीज अमाऊंट दिलेलं आहे। नंतर पुन्हा डेटरच्या संदर्भात आपणास एक ॲडजस्टमेंट दिली आहे, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स। मग ही प्रोव्हिजन आपणास दिलेली आहे की डेटर्सवरती डिस्काउंटची प्रोव्हिजन आहे 3%, तशीच क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 5%। मग प्रोव्हिजन करायची आपणास डेटर्सवर आणि क्रेडिटर्सवर। डेटर्सवर 3% आणि क्रेडिटर्सवर 5%। ही प्रोव्हिजन फॉर डिस्काउंटची ॲडजस्टमेंट आपण RDD वजा केल्यानंतर सोडवावी। यालाच प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डिस्काउंट असं देखील ॲडजस्टमेंटमध्ये विचारलं जात असते। मग आता सर्वप्रथम आपण डेटरची अमाऊंट किती दिली आपणास 41,900, म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला बघा सन्ड्री डेटर्स 41,900, त्यातून वजा करणार आपण लेस बॅड डेब्ट्स न्यू 900। मग हे वजा केल्यानंतर बॅलन्स शिल्लक राहिला 41,000, नंतर लेस RDD न्यू ॲडजस्टमेंटनुसार सांगितलेला आपणास 1000। मग 41,000 मायनस 1000 बॅलन्स शिल्लक राहिला 40,000। मग आता बॅड डेब्ट्स न्यू आणि RDD न्यू याची प्रथमतः आपण नोंद करून घेऊया। दुसरी ती म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2RDD। मग आपणास ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेब्ट्स ओल्ड दिलेले नाही म्हणून त्याचा उल्लेख नाही। मग बॅड डेब्ट्स न्यू 900 प्लस RDD न्यू 1000, टोटल येणार 1900। अशा प्रकारे आपण बॅड डेब्ट्स न्यू आणि RDDचा न्यूचा विचार केला आहे। नंतर सेकंड ॲडजस्टमेंटनुसार
3% प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट. मग 3% आपण काढणार 40,000च्या 3% 1,200. मग 40,000 मायनस 1,200 बॅलन्स शिल्लक राहणार 38,800. मग बघा वर्किंग केलेली या ठिकाणी वर्किंग नोट्स नंबर 1. प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन सन्ड्री डेटर्स 3% ऑन ₹40,000 is equal to ₹40,000 multiplied by 3/100 is equal to calculation 1,200. अशा प्रकारे आपण ही वर्किंग नोट करावी. त्यानंतर पुन्हा आपणास सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले की अँड क्रिएट प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 5%. मग हे डिस्काउंट आपण क्रेडिटर्सवर चार्ज करणार. क्रेडिटर्स दिले आपणास 26,000. मग आपण क्रेडिटर्स ही लायबिलिटी असल्यामुळे लायबिलिटी साईडला नोंद करणार. सन्ड्री क्रेडिटर्स इनवर्डला 26,000 लेस 5% प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट. मग 26,000च्या 5% येणार 1,300. बॅलन्स शिल्लक राहील 24,700. मग या ठिकाणी कॅल्क्युलेशन करणार आपण वर्किंग नोटमध्ये की प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन सन्ड्री क्रेडिटर्स 5% ऑन ₹26,000 इज इक्वल टू 26,000 मल्टिप्लाइड बाय 5/100 इज इक्वल टू 1,300. प्रथमतः ही वर्किंग नोट आपण करून घ्यावी आणि नंतर ही वजाबाकी करावी. तर सेकंड इफेक्ट करणार आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 1,300. म्हणजेच आपणास धनकोकडून ही सूट मिळालेली आहे, क्रेडिटर्सकडून ही सूट मिळाली आहे. म्हणून हा फायदा असल्यामुळे प्रॉफिट असल्यामुळे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला याची नोंद करावी. नंतर पुढे सांगितलं आपणास पुढचा आयटम आहे ॲडव्हर्टाइजमेंट 2 इयर्स. मग ॲडव्हर्टाइजमेंट ही 2 वर्षासाठी पेड केलेली आहे, एकूण 4,000. मग 2 वर्षासाठी पेड केलेली आहे. याचा अर्थ आपण खर्च 12 महिन्याचे 1 वर्षाचे विचारात घ्यावे. याचाच अर्थ 1 वर्षाची ॲडव्हर्टाइजमेंट ही प्रीपेड होय किंवा पेड इन ॲडव्हान्स होय. म्हणून बघा टू ॲडव्हर्टाइजमेंट 4,000. आता 2 वर्षासाठी 4,000 4,000 तर 1 वर्षासाठी 2,000. इथे 40,000 आहे, इथे 4,000 विचारात घ्या. मग या ठिकाणी 4,000 मायनस 2,000 आउटर कॉलम 2,000. मग नेक्स्ट इफेक्ट होणार ही ॲडव्हर्टाइजमेंट प्रीपेड असल्यामुळे आपण असेट साईडला नोंद करणार प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 2,000. नेक्स्ट बघूया आपण पुढची ॲडजस्टमेंट काय सांगितले आपणास 1/8 पेटेंट्स आर टू बी रिटर्न ऑफ. पेटेंट्स ही असेट होय, ती एकूण आपणास दिलेली आहे 2,000. मग या 2,000 पैकी 1/8 पेटेंट्स आपणास रिटर्न ऑफ करायला सांगितलं आहे. तर प्रथमतः रिटर्न ऑफ अमाऊंट किती होते याचं आपण कॅल्क्युलेशन करूया. थर्ड वर्किंग नोट 1/8 पेटेंट्स रिटर्न ऑफ इज इक्वल टू ₹2,000 मल्टिप्लाइड बाय 1/8 इज इक्वल टू 250. अशा प्रकारे आपण ही वर्किंग नोट केल्यानंतर त्याचा इफेक्ट करावा की असेट साईडला प्रथमतः जेवढ्या रकमेची असेट आहे ती अमाऊंट लिहून घ्यावी. म्हणजे पेटेंट्स 2,000 मग रिटर्न ऑफ अमाऊंट हे मायनस करावं. लेस 1/8 रिटर्न ऑफ 250. मग ही अमाऊंट वजा करावी आणि मग बॅलन्स शिल्लक राहिला 1,750. आणि सेकंड इफेक्ट करावा तो म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. असेट रिटर्न ऑफ केल्यामुळे असेटची अमाऊंट काय होते, कमी होते. असेटची अमाऊंट कमी होणे म्हणजे एक प्रकारचं ते डेप्रिशिएशन होय. म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू पेटेंट्स रिटर्न ऑफ म्हणून नोंद करणार 250. नंतर पुढची ॲडजस्टमेंट आपणास सांगितली आहे की बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्यूस टू ₹13,000. मग या ठिकाणी ट्रायल बॅलन्समध्ये आपणास प्लांट अँड मशिनरी ही 15,000 दिलेली आहे. आणि ॲडजस्टमेंटनुसार काय सांगितलं आपणास की बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्यूस टू ₹13,000. म्हणजे प्लांट अँड मशिनरीची रक्कम ही 13,000पर्यंत 13,000 पर्यंत कमी झाली आहे. मग या ठिकाणी याचा अर्थ कितीने कमी झाली तर 15,000 मायनस 13,000 इज इक्वल टू 2,000. मग प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट ही कमी झाली याचाच अर्थ ते डेप्रिशिएशन होय. म्हणून वर्किंग नोट 5 केलेली आहे की डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 15,000 मायनस 13,000 इज इक्वल टू डिफरन्स येणार 2,000. मग हे प्लांट अँड मशिनरीवरील डेप्रिशिएशन होय. मग डेप्रिशिएशन काय करतो आपण तर संबंधित असेटच्या अमाऊंटमधून
मायनस करतो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवतो. म्हणून बघा की प्लांट अँड मशिनरी 15,000 मायनस डेप्रिशिएशन 2,000 इज इक्वल टू 13,000. आणि नेक्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 2,000. नंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट काय सांगितले आपणास की सन इज अलाउड सॅलरी ऑफ ₹6,000. सनला सॅलरी अलाउड किती केलेली आहे या ठिकाणी 6,000. अँड मून इज अलाउड कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल. मग प्रथमतः आपण सनला जी सॅलरी दिली आहे त्याचा इफेक्ट करूया. तर पहिला इफेक्ट करायचा तो म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. या प्रॉब्लेममध्ये कॅपिटलची फिक्स मेथड असल्यामुळे इथे टू सन्स करंट अकाउंट इन ब्रॅकेट सॅलरी अशी नोंद केली. जर या ठिकाणी फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असती तर आपण या ठिकाणी सन्स कॅपिटल अकाउंट अशी नोंद केली असती. आणि मग बघा टू सन्स करंट अकाउंट इन ब्रॅकेट सॅलरी 6,000. इथे असंही लिहू शकतो आपण की सॅलरी टू सन 6,000. आणि सेकंड इफेक्ट आपण करणार तो म्हणजेच पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन ब्रॅकेट सॅलरी कुणाला दिली तर सनला दिली 6,000. तर अशा दोन नोंदी आपण कराव्यात. नंतर आपण असं सांगितलेलं आहे त्याच ॲडजस्टमेंटमध्ये की मून इज अलाउड कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल. म्हणजे मूनला या ठिकाणी 3% कमिशन दिलं आहे. कशावर दिलं आहे तर नेट सेल्सवर. मग आता नेट सेल कसे काढावे तर एकूण सेल्स आहेत 1,95,000 आणि त्यातून सेल्स रिटर्न आहेत 1,000. मग ही 1,000 अमाऊंट आपण ऑलरेडी या ठिकाणी सेल्समधून मायनस केले. बाय सेल्स 1,95,000 लेस सेल्स रिटर्न 1,000. आउटर कॉलमला नेट सेल्स येणार 1,94,000. मग आता कॅल्क्युलेशन करूया आपण की कमिशन टू मून 3% ऑन नेट सेल ऑन ₹1,94,000 म्हणून इज इक्वल टू ₹1,94,000 मल्टिप्लाइड बाय 3/100. मग 3/100 3% जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते आलेलं आहे 5,820. मग या कमिशनची नोंद आपण करणार पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कमिशन 5,820. आणि सेकंड इफेक्ट आपण करणार तो म्हणजेच या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू मून्स करंट अकाउंट इन ब्रॅकेट कमिशन 5,820. किंवा इथे आपण असंही लिहू शकलो असतो की टू कमिशन टू मून 5,820. मग अशा प्रकारे आपण सॅलरी टू पार्टनर आणि कमिशन टू पार्टनर ह्या दोन ॲडजस्टमेंटचा विचार केला आहे. त्याची नोंद काय होते हे आपण या ठिकाणी बघितलं आहे. नंतर आपणास सांगितलेलं आहे की मून विड्रॉन फ्रॉम बिझनेस 3,000 फॉर पर्सनल यूज. मग या मून या पार्टनरने काय केलं आहे की बिझनेसमधून व्यवसायामधून 3,000 रुपये खाजगी उपभोगासाठी वापरलेला आहे किंवा माल वापरलेला आहे. म्हणून इथे नोंद करावी आपण की बाय गुड्स विड्रॉन बाय मून फॉर पर्सनल यूज. ज्याने तो माल विड्रॉन केलेला असेल किंवा टेकन ओव्हर केलेला असेल त्याच्या नावाचा आपण उल्लेख करावा. म्हणून बाय गुड्स विड्रॉन बाय मून फॉर पर्सनल यूज 3,000. आणि सेकंड इफेक्ट करणार आपण फिक्स कॅपिटल मेथड असल्यामुळे करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुड्स विड्रॉन फॉर पर्सनल यूज 3,000. नंतर पुढची ॲडजस्टमेंट सांगितली आहे की अलाव इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3%. कॅपिटलवर 3% इंटरेस्ट सांगितलेला आहे. आता इंटरेस्ट चार्ज करताना कॅपिटलवर इंटरेस्ट चार्ज करावं त्याआधी आपण मग मी सांगितलं तुम्हाला की कॅपिटलची फिक्स मेथड असेल तेव्हा कॅपिटल हे आपण काय करावं डायरेक्ट लायबिलिटी साईडला नोंदवावं. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला नोंद केलेली आहे की कॅपिटल अकाउंट सन 1 लाख आणि मून 50,000. आणि करंट अकाउंट आपण स्वतंत्र उघडलेलं आहे. यापैकी सनचा क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000 आणि ह्या मूनचा डेबिट बॅलन्स ट्रायल बॅलन्समध्ये दिला आहे म्हणून टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 5,000. आणि ह्या दोन्ही पार्टनरची ड्रायविंग्स आपल्याला दिलेली आहे. टू ड्रायविंग्स ही आपण करंट अकाउंटच्या डेबिटला नोंदवतो फिक्स मेथड असल्यामुळे. म्हणून टू ड्रायविंग्स सनची आहे 2,000 आणि मूनची आहे 1,000. मग
जर या ठिकाणी जर आपणास करंट अकाउंट प्रॉब्लेममध्ये दिलं नसतं तर आपण इथे करंट अकाउंटऐवजी कॅपिटल अकाउंट उघडलं असतं आणि त्या कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स इकडे लिहिला असता बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,50,000 अँड मून 50,000 आणि हे या सर्व नोंदी इथेच केल्या असत्या कॅपिटलमध्ये. मग पुढची ॲडजस्टमेंट आपणास सांगितली आहे की मूनने माल विड्रॉन केलेला आहे पर्सनल यूजसाठी, म्हणून फर्स्ट इफेक्ट आपण केला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स विड्रॉन बाय मून फॉर पर्सनल यूज, आणि सेकंड इफेक्ट इथे घेणार टू गुड्स विड्रॉन फॉर पर्सनल यूज 3,000 इन ब्रॅकेट आपण ड्रायव्हिंग्स लिहू शकतो. नंतर चार्ज इंटरेस्ट ऑन ड्रायव्हिंग ऑफ सन अँड मून 3,000 अँड 2,000 रिस्पेक्टिव्हली. मग या ठिकाणी सन आणि मून यांना अनुक्रमे त्यांच्या ड्रायव्हिंग्सवरती इंटरेस्ट चार्ज केलं जात आहे, म्हणून इंटरेस्ट चार्ज करण्याची नोंद फिक्स मेथड असताना आपण करंट अकाउंटच्या डेबिट साईडला करावी टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन ब्रॅकेट इंटरेस्ट ऑन ड्रायव्हिंग्स. मग सनच्या डेबिटला 3,000 आणि मूनच्या डेबिटला 2,000 आणि सेकंड इफेक्ट करावा तो म्हणजेच या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय पार्टनर्स करंट अकाउंट्स इंटरेस्ट ऑन ड्रायव्हिंग सन 3,000 मून 2,000 आणि टोटल येणार 5,000. आता ह्या प्रॉब्लेममध्ये जर फिक्स मेथड नसती तर आपण या ठिकाणी बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अशी नोंद केली असती ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट ऑन ड्रायव्हिंग्स. अशा प्रकारे आपण ह्या ॲडजस्टमेंटचा विचार केलेला आहे. त्यानंतर एखादा आयटम या ठिकाणी जो राहिला असेल ॲडजस्टमेंट व्यतिरिक्त तर तो आपण योग्य त्या ठिकाणी नोंदवावा. सर्व आयटेम्स आणि ॲडजस्टमेंटचा आपण या ठिकाणी विचार केला आणि नोंदी केल्या. त्यानंतर फिक्स मेथडमध्ये आपण हे पूर्ण उदाहरण सोडवलेलं नाही, फक्त ॲडजस्टमेंट सोडवलेले आहेत. ज्यावेळेस संपूर्ण उदाहरण असते त्यावेळेस आपण प्रथमतः ट्रेडिंग अकाउंटचा ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस शोधावा. तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला प्रॉफिट नोंदवावा, लॉस असेल तर डेबिटला नोंदवावा. नंतर नेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस शोधावा आणि तो पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करावा त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. ज्यावेळेस आपणास प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशोचा उल्लेख केलेला नसतो त्यावेळेस आपण त्यांचा रेशो हा इक्वल समजावा. दोन्ही पार्टनरला समान हिश्श्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस हा डिव्हाइड करावा. प्रॉफिट असेल तर कॅपिटल किंवा करंटच्या क्रेडिटला नोंदवावा बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन ब्रॅकेट नेट प्रॉफिट. नेट लॉस असेल तर डेबिटला नोंदवावा टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन ब्रॅकेट नेट लॉस. नंतर ह्या पार्टनर्स करंट अकाउंटचा बॅलन्स शोधावा. क्रेडिट साईड जास्त असेल तर टू बॅलन्स कॅरीड डाऊन बॅलन्स शीटच्या लाईट साईडला करंट अकाउंट म्हणून नोंदवावा. आणि जर ह्या करंट अकाउंटची डेबिट साईड जास्त असेल तर डेबिट टोटल अगोदर करून घ्यावी. क्रेडिटला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन लिहावे आणि नंतर इथे जो बॅलन्स येईल तो डेबिट बॅलन्स असल्यामुळे बॅलन्स शीटच्या असेट साईडला पार्टनर्स करंट अकाउंट या नावाने नोंद करावी. संबंधित पार्टनरचं नाव आणि करंट अकाउंट अशी नोंद करावी. बॅलन्स बाहेर नोंदवावा. अशा प्रकारे आज आपण महत्त्वाच्या आयटम आणि ॲडजस्टमेंटचा विचार केला आणि हे उदाहरण समजून घेतलं. हे आजचा व्हिडिओ आपणास आवडला असेलच. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.